सैफ अली खानला लीलावतीमध्ये पोहोचवणारा रिक्षा चालक समोर रुग्णालयामध्ये दाखल होता सैफ अली खानने स्वतःची ओळख सांगितली। मैं सैफ अली खान हूं, जल्दी स्ट्रेचर लाव असं सैफ म्हणाला। रिक्षा चालकाची माहिती। सैफ अली खान हल्ला प्रकरणामध्ये पोलिसांकडून तपास सुरू, पोलीस कारवाई करतील, आरोपीला लवकरच ताब्यात घेतील, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। सैफ अली खानवरील हल्ला प्रकरणी आतापर्यंत पोलिसांकडून 40 ते 50 जणांची चौकशी, तर या प्रकरणामध्ये चांगल्या पद्धतीने तपास सुरू असल्याची अजित पवारांची प्रतिक्रिया। राज्यामधील कायदा आणि सुव्यवस्था बिघडत चालली आहे। सैफवरील हल्ला आणि बीड परभणीवरील घटनांवरून आदित्य ठाकरेंचा सरकारवर निशाणा। अभिनेता रितेश देशमुखनं सैफ अली खानची भेट घेतली, मुंबईमधल्या लीलावती रुग्णालयामध्ये जाऊन प्रकृतीची विचारपूस केली। शाहरुख खानच्या घराची रेकी, मन्नत बंगल्याबाहेरील 14 जानेवारीचा रात्रीचा व्हिडिओ समोर, शिडीचा वापर करून अज्ञाताकडून घरात डोकवण्याचा प्रयत्न। बीड सरपंच हत्येप्रकरणी कुठल्याही दोषी व्यक्तीला सोडले जाणार नाही, तपास यंत्रणांवर दबाव आणू नये, तपास यंत्रणा योग्य प्रकारे काम करतील, मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। सीआयडी आणि एसआयटीनं दबावाखाली चौकशी करू नये अशा सूचना, बीड सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावर अजित पवारांची प्रतिक्रिया। धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्यापासून मुख्यमंत्र्यांना कोण अडवतंय, काही राजकीय दबाव आहे का, आदित्य ठाकरेंचा सवाल, तर मुख्यमंत्र्यांकडून धनंजय मुंडेंना संरक्षण, आदित्य ठाकरेंची टीका। धनंजय मुंडेंच्या पायाखालची जमीन सरकली आहे, आपला गेम ओव्हर झालाय हे त्यांना कळूच चुकलेलं आहे, दिवा विझवताना फडफडतो अशी त्यांची अवस्था, अंजली दमानी यांचा निशाणा। उज्ज्वल निकमांच्या नियुक्तीवर राजकारण करणं म्हणजे गुन्हेगारांना मदत करण्यासारखं, बीड प्रकरणावर बोलताना मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। वाल्मिक कराडचे पुण्यामधील हडपसर भागामध्ये अजून 2 फ्लॅट असल्याचं समोर, अॅमनोरा टाउनशिपच्या ॲड्रिनो टॉवरमध्ये ज्योती जाधवच्या नावावर 1 तर शरद मुंडेच्या नावावर दुसरा फ्लॅट। संतोष देशमुख हत्येनंतर आरोपींचं देवदर्शन, सुदर्शन गुले, कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळेचं गुजरातमधल्या एका मंदिरामध्ये 15 दिवस वास्तव्य, वाल्मिक कराड, उज्जैन आणि दिंडोरीमधल्या स्वामी समर्थांच्या मठामध्ये मुक्कामी राहिल्याचं समोर। दिंडोरीच्या आश्रमामध्ये वाल्मिक कराडला लपवण्यात आलं होतं, सीआयडीनं सीसीटीव्ही फुटेज सार्वजनिक करावं, मोरे कुटुंबाच्या सदस्यांची सीडीआर तपासा, तृप्ती देसाई यांची मागणी। बीड हत्या प्रकरणी पंढरपूरमध्ये 22 जानेवारीला आक्रोश मोर्चा, देशमुख कुटुंबासह मनोज जरांगे, सुरेश धस मोर्चामध्ये सहभागी होणार, आरोपींविरोधात चार्जशीट दाखल होईपर्यंत मोर्चे सुरूच ठेवण्याचा निर्धार। गेटच्या शिरूर गावामधील वाल्मिक कराड समर्थकांचं आंदोलन 8 तासानंतर मागे, पाण्याच्या टाकीवर चढलेल्या नानासाहेब चौरेंची तहसीलदारांकडून समजूत। टाकीवरचं आंदोलन रोखण्यासाठी प्रशासनाची नवी शक्कल, केजच्या प्रत्येक गावातील पाण्याच्या टाक्यांना कंपाऊंड होणार, आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केज तहसीलदारांचे आदेश। बीड पुन्हा हादरलं, आष्टीमध्ये जुन्या वादातून नातेवाईकांकडून भावांची निर्घृण हत्या, तर अंबाजोगाईमध्ये नातेवाईकांमधील वादातून गोळीबार, 4 संशयित ताब्यात। बीडच्या अंबाजोगाईमधील गोळीबार प्रकरणी आरोपी गणेश चव्हाणला अटक, प्रॉपर्टीच्या वादातून केला होता गोळीबार। परभणीमधून आंबेडकरी अनुयायांचा मुंबईकडे लॉंग मार्च, सोमनाथ सूर्यवंशी, विजय वाकोडेंच्या कुटुंबाला न्याय देण्याची मागणी, प्रशासनाची आंबेडकरी अनुयायांसोबतची दुसरी बैठकही निष्फळ। आंबेडकरी अनुयायींचा लॉंग मार्च सध्या कुंभकर्ण टाकळीमध्ये, सकाळी 10 वाजता लॉंग मार्च कुंभकर्ण टाकळीहून बोरीकडे निघणार। तुम्ही धर्मावर मतदान केलं याचं वाईट वाटलं, काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेंकडून मतदारांसमोर खंत व्यक्त, यापूर्वी तुम्ही कामाला मतदान केलं पण यावेळेला तुम्ही धर्माला मतदान केल्याचं वक्तव्य। एसटी महामंडळ नवीन बस खरेदीसाठी पंचवार्षिक योजना आणणार, दरवर्षी स्वमालकीच्या 5000 बसेस खरेदी करणार, परिवहन मंत्र्यांकडून एसटी महामंडळाच्या कामकाजाचा आढावा। मांस खाणं चुकीचं नाही पण त्याचा अतिरेक चुकीचा, मांस भोग असला तरी तो जेव्हा प्रसाद होतो तेव्हा त्याचा भाव बदलतो, नागपुरात पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाच्या वेळेला शंकर भारती महाराजांचं वक्तव्य। छत्रपती संभाजीनगरमध्ये आदर्श पतसंस्था ठेवीदारांचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण, ठेवीदारांच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, इम्तियाज जलीलांची मागणी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 20 ते 24 जानेवारी दरम्यान दाऊस दौऱ्यावर, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या वार्षिक कार्यक्रमात फडणवीस सहभागी होणार। शरद पवार गटामध्ये गेलेले पदवीधरचे आमदार सतीश चव्हाण पुन्हा अजित पवार गटामध्ये प्रवेश करणार, सतीश चव्हाण यांचा आज पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती। राजकारणामध्ये भावनांपेक्षा विचारांना महत्त्व असतं, आता पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय, पवारांसोबतच्या आठवणींसंदर्भातील प्रश्नावरून तटकरेंची प्रतिक्रिया। राष्ट्रवादी काँग्रेसचं आजपासून शिर्डीमध्ये 2 दिवसीय अधिवेशन, अजित पर्व दिशा विकासाची पुरोगामी विचारांची असं अधिवेशनाला नाव, छगन भुजबळ उपस्थित राहणार, तटकरेंची माहिती। राष्ट्रवादीच्या अधिवेशनाला छगन भुजबळ उपस्थित राहण्याची शक्यता, तर मंत्री धनंजय मुंडे अधिवेशनाला उपस्थित राहणार असल्याची माहिती।
बीएमसीच्या केएम रुग्णालयाच्या शताब्दी वर्षानिमित्त कार्यक्रमाचं आयोजन. मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते रुग्णालयाच्या कर्मचारी भवन या 21 मजली इमारतीचं भूमिपूजन होणार. मुंबई आज आरपीआय आठवले गटाची महत्वपूर्ण बैठक. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार. सकाळी 11 वाजता बैठकीचं आयोजन. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आज नाशिक दौऱ्यावर, तर विधान परिषदेचे सभापती राम शिंदे आज अहिल्यानगरमध्ये. राम शिंदेंच्या उपस्थितीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठक होणार. रत्नागिरीमध्ये आज खासदार शाहू छत्रपतींच्या हस्ते मराठा महासंमेलनाचं उद्घाटन होणार. खासदार नारायण राणे देखील कार्यक्रमाला उपस्थित राहणार. सध्या राजकीयदृष्ट्या निवांत आहे, तिथेच बरा. आजही छान झोप लागते. तुर्तास तरी इतरत्र कुठेही जाण्याचा विचार नाही. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचं मिश्किल वक्तव्य. 3 पक्षांमध्ये तुटुमेवे सुरू असतं. अजून जिल्ह्यांना पालकमंत्री मिळालेला नाही. पालकमंत्रीपदाच्या नियुक्तीवरून आदित्य ठाकरेंचा निशाणा. लवकरच पालकमंत्रीपदांची घोषणा होईल. मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. पालकमंत्री नियुक्तीचं काम अंतिम टप्प्यात असल्याची माहिती. भाजपचे सर्व मंत्री आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठांची बैठक. लोअर परळच्या संघ मुख्यालयामध्ये आजपासून 2 दिवसीय बैठकीचं आयोजन. मुख्यमंत्री फडणवीस आणि बावनकुळे उपस्थित राहणार. सरकारनं तातडीनं सीमा प्रश्न सोडवण्याची गरज. फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री. त्यांनी या प्रश्नाकडे लक्ष घालावं. खासदार शाहू छत्रपतींचं मुख्यमंत्र्यांकडे मागणी. राष्ट्रवादी दादा गट दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या रिंगणामध्ये. दादा गटाकडून पहिल्या यादीमध्ये 30 उमेदवारांची नावं जाहीर. निवडणुकीसाठी स्टार प्रचारकांची यादीही जाहीर. मराठी माणसाचा मुद्दा सोडून हिंदुत्व स्वीकारणं शिवसेनेची चूक. या चुकीमुळे मुंबईचं गुजरातीकरण होत आहे. मुंबईमध्ये मराठी माणसावर अन्याय सुरू. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हुसेन दलवाई यांचं ठाकरे गटाबाबत वक्तव्य. आदित्य ठाकरेंसह रश्मी ठाकरेंनी वरळीमधील जरीमरी माता मंदिरामध्ये दर्शन घेतलं. सचिन अहिर आणि किशोरी पेडणेकरांची देखील उपस्थिती. आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्याकडून वरळीमधील रुग्णालयाची पाहणी. आंबेडकर यांनी रुग्णालयामधील विविध गोष्टींचा आढावा घेतला. उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून पुणे महानगरपालिकेच्या पर्पल दिव्यांग महोत्सवाला भेट. दिव्यांग मुलांच्या स्टॉलला भेट देत अजितदादांकडून मुलांचं कौतुक. 10वी आणि 12वीच्या बोर्ड परीक्षांचा निकाल 15 मे पर्यंत जाहीर होईल. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांची माहिती. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांची पिंपरी चिंचवड शहरामधील महानगरपालिकेच्या शाळेला सरप्राईज भेट. 20 मिनिटं संवाद साधत मंत्र्यांकडून विद्यार्थ्यांची बौद्धिक तपासणी. पवित्र संकेतस्थळामार्फत शिक्षक भरती प्रक्रियेच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये 10,000 जागा भरणार. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांची माहिती. भरतीच्या प्रतीक्षेमध्ये असलेल्या उमेदवारांना संधी मिळणार. राज्यामध्ये अधिकाऱ्यांअभावी जात पडताळणीची 40,297 प्रकरणं प्रलंबित. रखडलेली पदोन्नती आणि पात्र अधिकाऱ्यांची वानवा. 36 समित्यांचा कार्यभार अवघ्या 4 अध्यक्षांवर. एमएमआरडीएच्या मेट्रो 4 प्रकल्पाच्या खर्चामध्ये 63 कोटी 67 लाख रुपयांची वाढ. खर्चामध्ये वाढ आणि मार्गिकेच्या विलंबामुळे संबंधित कंत्राटदाराला केवळ 22 लाख रुपयांचा दंड. कोलकातामधील आरजी कार कॉलेजमधील बलात्कार आणि हत्या प्रकरण. कोलकाता उच्च न्यायालय आज महत्त्वाचा निर्णय देणार. कोल्हापुरात शिवाजी विद्यापीठाचा 61वा दीक्षांत समारंभ संपन्न. राज्यपालांसह उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांची उपस्थिती. धुळे तालुका तालीम संघाकडून कुस्ती निवड चाचणीला सुरुवात. अहिल्यानगरमध्ये 29 जानेवारी ते 2 फेब्रुवारी दरम्यान महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा होणार. धुळे जिल्हा परिषदेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आशा दिन साजरा. ग्रामीण भागामध्ये काम करणाऱ्या 200 आशा स्वयंसेविकांचा सत्कार. नंदुरबारच्या नवापूर तालुक्यामधल्या शेतकरी योहान गावितांकडून यशस्वी मत्स्य शेती. 26 जानेवारीला राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान होणार. सोलापूरच्या सांगोला तालुक्यामधल्या अकोला गावात तरुण शेतकऱ्याकडून संमिश्र पालेभाज्या आणि फळ लागवडीचा प्रयोग यशस्वी. उत्पादन खर्चामध्ये बचत झाल्यानं वार्षिक उत्पन्नामध्ये दुपटीनं वाढ. धुळ्यामध्ये विविध मागण्यांसाठी हमाल मापाडी संघटनेकडून संप. कृषी उत्पन्न बाजार समिती दुसऱ्या दिवशीही बंद. 20 ते 25 लाख रुपयांची उलाढाल ठप्प. धुळ्यामध्ये हवामान बदलामुळे कांदा पिकावर परिणाम. उत्पादनामध्ये घट होण्याची शक्यता. शेतकरी चिंतेत. भंडाऱ्याच्या गोसेखुर्द धरणाच्या निर्ला उपसा सिंचनाचं काम अखेर 40 वर्षांनंतर पूर्ण. शेतकऱ्यांना उन्हाळ्यातही पाणी मिळणार. नंदुरबार जिल्ह्यामध्ये वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्यानं शेतकरी त्रस्त. शेतीसाठी दिवसा वीज पुरवठा देण्याची शेतकऱ्यांची मागणी. अभिनेता अमन जयस्वालचा अपघातामध्ये मृत्यू. दुचाकीवरून ऑडिशनसाठी जात असताना ट्रकची धडक. रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान अमनचा मृत्यू. आरोपी ट्रक चालक पोलिसांच्या ताब्यात. साताऱ्याच्या फलटण तालुक्यामधल्या विंडणीमध्ये उसाच्या शेतामध्ये महिलेचा आढळला मृतदेह. छिन्नविछिन्न अवस्थेमध्ये मृतदेह. काळी बाहुली सापडल्यानं अघोरी कृत्यातून हत्या केल्याची चर्चा. नंदुरबारमध्ये चोरीच्या गुन्ह्यातून 23,34,000चे सोने चांदीचे दागिने जप्त. स्थानिक गुन्हे शाखेनं कारवाई करत मध्य प्रदेशमधून 5 आरोपींना अटक केली.
धुळ्यामध्ये एमएससीबीचे अधिकारी असल्याचं भासून व्यापाऱ्याला 13 लाखांचा गंडा, 3 जणांना पोलिसांनी सुरत येथून ताब्यात घेतलं. पारनेर तालुक्यामधल्या भाळवणी इथे बिबट्याचा मुक्त वावर, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. वन विभागानं बिबट्याला जेरबंद करण्याची ग्रामस्थांची मागणी. महाराष्ट्र एकीकरण समितीचं कोल्हापूरमध्ये धरणं आंदोलन, सीमा लढ्याकडे महाराष्ट्र सरकारचं लक्ष वेधण्यासाठी समितीचं आंदोलन. कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर जोरदार घोषणाबाजी. जळगावमध्ये मनसे शहराध्यक्षांनी व्यवस्थापकाच्या कानशिलात लगावली, 2 महिन्यांपासून पगार दिला नसल्याचा कामगारांचा आरोप. सिंधुदुर्गमध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या जिल्हा कार्यकारिणी बैठकीमध्ये नाराजी नाट्य, कणकवली विधानसभा संपर्क प्रमुख अतुल रावराणे यांचा राजीनामा. सोलापुरात खासगी कंपनीकडून प्रीपेड मीटर बसवण्याला मनसेचा विरोध, मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत गिड्डे यांच्याकडून आंदोलन छेडण्याचा इशारा, प्रीपेड मीटर बसवण्याचं काम थांबवण्याची मागणी. धुळे शहरामधल्या नामांकित शाळेच्या मुख्याध्यापक कार्यालयाला महापालिकेकडून टाळं, मालमत्ता कर चुकवल्यानं महापालिकेची कारवाई. आरोग्य यंत्रणेला केस गळतीचं कारण शोधता येत नसेल तर WHOला पाचारण करा, केस गळती प्रकरणावरून ठाकरे गटाच्या नरेंद्र खेडकर यांची मागणी. गोंदियाच्या देवरीमध्ये हळदी कुंकूच्या कार्यक्रमाला चित्रा वाघ यांची उपस्थिती, कार्यक्रमाला आमगाव विधानसभा मतदारसंघातील अनेक महिलांची उपस्थिती. सातारा जिल्हा परिषदेच्या मानिनी जत्रा आणि महाविकास अभियानाचा मंत्री जयकुमार गोरेंच्या हस्ते शुभारंभ, जत्रेमध्ये महिला बचत गटाकडून 100 पेक्षा अधिक स्टॉल्सची उभारणी. पंढरपूरमध्ये पुरोगामी संघटनांकडून 11वा विठ्ठल रुक्मिणी मुक्ती दिन साजरा, संघटनांकडून लाडू वाटप, मंदिरातील कर्मचाऱ्यांचा सत्कार. स्मार्ट सिटी अभियानाअंतर्गत छत्रपती संभाजीनगर शहरामधील 85% रस्त्यांची कामं पूर्ण, 83 किलोमीटरच्या रस्त्यांसाठी 317 कोटींचा निधी खर्च. धुळे शहरामध्ये मिनी सरस आणि स्वयंसिद्धा महोत्सव सुरू, महोत्सवामध्ये राज्यभरातून 75 स्टॉल लावण्यात आले. प्रदर्शनामध्ये ग्रामीण भागातील महिलांनी बनवलेल्या हस्तकलेच्या वस्तू उपलब्ध. बारामतीमध्ये बापाकडून भिंतीवर डोकं आपटत 9 वर्षीय मुलाची हत्या, मयत मुलाच्या आजीकडून प्रकरण लपवण्याचा प्रयत्न, तिघांविरोधात वडगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. जळगावमध्ये पोलीस दलाकडून हेल्मेटबाबत जनजागृती रॅली, वाहतूक शाखेचे पोलिसांचा रॅलीमध्ये उत्स्फूर्त सहभाग, नागरिकांनी हेल्मेट वापरण्याचं जनजागृती रॅलीतून आवाहन. नवी मुंबईतल्या DY पाटील मैदानावर आजपासून रंगणार कोल्ड प्ले कॉन्सर्ट, 18 ते 21 जानेवारी दरम्यान कॉन्सर्टचं आयोजन, यासाठी जगभरातून लाखो प्रेक्षक येणार. संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन 31 जानेवारीपासून सुरू होणार, अर्थमंत्री निर्मला सीतारामन सलग 8व्यांदा बजेट सादर करणार, तर 31 तारखेला दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक.